राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आता दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आलेली आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आताच 5 मिनिटांपूर्वी घोषणा केलेली आहे की शेतकऱ्यांचे कर्जमाफी आता सरसकट पूर्ण करणार आहे असे सांगितलेले आहे। तर त्यानुसार सर्व शेतकऱ्यांचे कर्जमाफी सुरुवात झालेली आहे। तर आता बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये काही शेतकरी वगळले जाणार आहेत असे स्पष्ट सांगितलेले आहेत। त्यामध्ये कोणकोणते शेतकरी असू शकतात याची सुद्धा माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आता मी तुम्हाला देणार आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की आम्ही फक्त मोजक्या बँकांमध्येच कर्ज वितरण करणार आहोत। त्यामध्ये आता कोणकोणते बँका येणार आहेत याची सुद्धा तुम्हाला नावे सांगणार आहे आणि त्यानुसार ज्या शेतकऱ्यांचे 2 लाखापेक्षा कमी कर्ज आहे त्या सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू असे आव्हान दिलेले आहे। त्यामध्ये काही शेतकऱ्यांना आता कर्जाची पडताळणी केली जाणार आहे, त्यानुसार कर्ज वाटप दिले जाणार आहे असे सांगितलेले आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, आता सरकारने नवीन योजना राबवलेली आहे। ती म्हणजे कोणती योजना बघा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना। ही योजना आता सरकारने अंमलात आणलेली आहे। त्या योजनेनुसार सर्व शेतकरी मित्रांचे आता कर्ज माफ या योजनेच्या माध्यमातून करणार आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, या योजनेअंतर्गत 2 लाखापर्यंत पीक कर्ज किंवा थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना आता कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय आता सरकारने आताच 5 मिनिटांपूर्वी जाहीर करण्यात आला आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना ही सरकारने आता अंमलात आणलेली आहे। त्यानुसार सर्व शेतकरी मित्रांचे आता 2 लाखापर्यंत कर्जमाफी करणार आहे असे स्पष्ट सांगितलेले आहे। तर त्यानुसार बघा, ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय मोठा राज्य व केंद्र सरकारने आता जाहीर केलेला आहे। त्यामध्ये काही शेतकऱ्यांचे कर्जमाफी होणार आहे व त्यामध्ये काही 90 लाखापेक्षा जास्त शेतकरी वगळले जाणार आहेत। त्यामध्ये कोणकोणते शेतकरी वगळले जाणार आहेत तर बघा, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। तसेच जे शेतकरी कर्जाची नियमित परतफेड करत असणार आहेत त्या शेतकऱ्यांना आता पीक कर्जाची अशा प्रामाणिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून सरकार आता 50,000 रुपयेपर्यंत प्रोत्साहनाचा लाभ देण्याची जाहीर करण्यात आले आहे। या निर्णयामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन मिळणार आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी नियमित कर्ज फेडणार आहेत, जे शेतकरी नियमित कर्ज फेडत असतील त्या शेतकऱ्यांना आता या योजनेच्या माध्यमातून आता पैसे मिळणार आहे। त्यामध्ये आता बघा शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या शेतकऱ्यांना वगळले आहेत बघा, जे शेतकरी नियमित कर्जाची परतफेड करत आहेत त्या शेतकऱ्यांना या योजनेमध्ये लाभ घेऊ शकतात। जे शेतकरी नियमित कर्जाची परतफेड करत नाहीत त्या शेतकऱ्यांना या योजनेतून वगळले जाणार आहेत। तर बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर या योजनेत पात्र व्हायचं असेल तर बघा, तुम्ही नियमित परतफेड करत असाल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल। शेतकरी कल्याणासाठी घेतलेल्या ह्या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल माहितीचे सरकार आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी या योजनेअंतर्गत सरकार तुमचे 2 लाख रुपयेपर्यंतचे कर्ज माफ करणार आहे असे स्पष्ट सांगितलेले आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही पण लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये चेक करा की पैसे आले की नाही। सरकारने आता लवकरात लवकर कर्जमाफी देऊ असे स्पष्ट सांगितलेले आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर तुम्ही हे कामे करा आणि तुमच्या कर्जाचा तुम्ही भागीदार बना। तर शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर ही माहिती पूर्ण करा
आणि असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.